हॅलो गायज, डेली टी तडकामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी टेस्टी असे स्प्रिंग रोल्स. तर यासाठी मी पहिले घेतलं आहे 1 वाटी मैदा. त्याच्यात आपण 1/3 कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आणि ह्याच्यात आपल्याला आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकून त्याची छान अशी स्लरी बनवायची आहे. तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान अशी स्लरी बनवायची आहे. स्लरी जास्त अशी पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त थिक पण नाही पाहिजे. हे बघ, आता आपली स्लरी रेडी आहे. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावरती जे आपलं स्लरीचं मिश्रण आहे ते टाकलं आहे. आता ह्याला आपण छान अशा शीट बनवून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे सगळ्या शीट बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी काही भाज्या कापून घेतल्या आहेत आणि चिली सॉस आणि सोया सॉस घेतला आहे स्टफिंगसाठी. तर पहिले मी कढई गरम करून त्याच्यात तेल टाकलं आहे. इथे मी 4 छोटे चम्मच तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकून छान परतून घ्यायचे आणि मग त्याच्यात टाकायचा आपल्याला उभा चिरलेला कांदा. कांदा असा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला भाज्या. इथे मी शिमला मिरची, गाजर आणि कोबी घेतला आहे. छान त्याही परतून घ्यायचे आहेत, पण जास्त शिजवायचे नाहीत, जरा कच्चटच ठेवायचे आहेत, का तर त्याचा क्रंच खूप छान येतो रोलमध्ये. आता इथे मी टाकले आहे रेड चिली सॉस आणि सोया सॉस. इथे तुम्ही काळी मिरी पावडरही टाकू शकता. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, असं जास्त शिजवून नका घेऊ, थोडंसं कच्चटच ठेवा. आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे. सॉसमध्ये असतंच मीठ, पण मला थोडं हवं होतं म्हणून मी टाकलं. आता आपली स्टफिंग रेडी आहे. आता ही स्टफिंग आपण बनवलेल्या शीटवरती स्प्रेड करणार आहोत. असं छानपैकी आपल्याला स्टफिंग स्प्रेड करायचं आहे आणि आता आपण आता रोल बनवूया. तर शीटचे जे आउटर पार्ट्स असतात ते आपण असे आतमध्ये फोल्ड करायचे आहेत आणि छान असा ह्याचा रोल बनवायचा आहे. हे बघा, असा छान असा रोल बनवायचा आहे. आता हा रोल आपल्याला चिपकवायचा आहे, का तर तेलात सुटू नये. त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावलेली आहे. इथे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून असं थिक अशी स्लरी बनवून चिपकवलं आहे. तर आपले रोल आता रेडी आहेत. गरम तेलामध्ये आपल्याला हे छान असे रोल तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, आपले रोल छान असे तळून झालेले आहेत. आता याला आपण कट करून घेणार आहोत. बघा, क्रिस्पी टेस्टी असे स्प्रिंग रोल तयार आहेत. कुठल्याही पार्टीमध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि सगळ्यांना खुश करू शकता. सबस्क्राईब माय चॅनल.